कोल्हापूरचा पुरातन इतिहास सांगणारी अनेक मंदिरं आजही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अशाच एका प्राचीन इतिहास असलेल्या मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही गेलो. कोल्हापूरपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावरती म्हारुळ हे गाव आहे. या गावाला जाण्यासाठी कोल्हापूर, बालिंगा, कोगे, बहिरेश्वर आणि म्हारुळ असा प्रवास करावा लागतो. या प्रवासात आपल्याला भोगावती नदीचं हे नयनरम्य दृश्य दिसतं. कोल्हापूर पद्धतीच्या या छोट्या बंधाऱ्यावरून आपल्याला जावं लागतं. पुढे 4 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपण म्हारुळमध्ये पोहोचतो. गावाच्या अगदी सुरुवातीलाच गावाच्या मुख्य रस्त्यावरच हे मंदिर लागतं. हेच ते म्हारुळ गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, अर्थातच काळ भैरवाचं मंदिर. मंदिर प्रशस्त आणि मोठं आहे. अलीकडंच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय. मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडं दगडी दीपमाळ दिसते, तर मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन आणि एका दगडी चौथऱ्यावर शिवलिंग दिसतं. मंदिराच्या समोरच्या बाजूलाच 3 नक्षीदार कमानी दिसतात. यातील मधली कमान म्हणजेच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण पोहोचतो सभामंडपात. सभामंडप प्रशस्त आहे. या सभामंडपातून या दरवाजातून आत गेल्यावर आपण पोहोचतो गर्भगृहात. गर्भगृहाच्या लाकडी चौकटीवरती कोरीव कामाचा साज चढवलेला आहे. गर्भगृहाच्या समोर दिसतं ते मूळ पुरातन कालभैरवाचं मंदिर, अर्थातच मंदिराचा मुख्य गाभारा. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेलं आहे. गाभाऱ्याचा दरवाजा छोटा आहे. या दरवाजातून आत प्रवेश करताच आपल्याला समोर दिसते ती भैरवनाथाची धातूची मूर्ती, तर त्याच्या समोर शेंदूर लावलेली काही मूळ पाषाण दिसतात. भैरवनाथाच्या मागे कोरीव नक्षीकाम असलेली प्रभावळ आहे. गाभाऱ्याचं छत हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे. गाभाऱ्यामध्ये एक प्रसन्न शांतता अनुभवायला मिळते. असं म्हणतात, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी तिथं नारद मुनी आले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार दोघे जण सप्तऋषींच्या जवळ गेले. दोघांनी आपल्यापैकी श्रेष्ठ कोण असे सप्तऋषींना विचारले असता सप्तऋषींनी दोघांना तुमची मती भ्रष्ट झाली आहे, तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव श्रेष्ठ आहेत, या उत्तरानं त्यांचं समाधान तर झालेच नाही, पण मनात ईर्ष्या निर्माण होऊन सप्तऋषींना अपशब्द बोलले. सप्तर्षींनी दोघांनाही वेदपुरीमध्ये जाण्यास सांगितले. वेदपुरीमध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेदांजवळ आपल्या श्रेष्ठत्वाचा प्रश्न उपस्थित केला. वेदांनीही भगवान शिव श्रेष्ठ आहेत, कारण तुम्ही दोघेही शिवाचे अंकुर आहात, त्यामुळे तुमचा वाद व्यर्थ आहे. इथंही त्यांच्या मनाचं समाधान झालं नाही, म्हणून 4 वेदांनी दोघांना ओंकारेश्वरला जाण्याचा सल्ला दिला. ओंकारेश्वरांनी दोघांचा वाद ऐकून घेतला व स्मितहास्य करून शांतपणे सांगितलं की भगवान शिव सत्य आणि सुंदर असून सर्व ब्रह्मांडाचा नियंता आहे. सर्व विश्व त्यांच्या अधीन आहे, म्हणून एकमात्र शिव श्रेष्ठ आहे. यावर भगवान विष्णू व ब्रह्मदेवाला सप्तर्षींचा 4 वेद व ओंकारेश्वर यांचा राग आला व तुम्ही सर्व त्या शिवाला भुलला आहात, म्हणून असे बोलता आहात, असे अनेक त्यांच्यावर आरोप करून अपमान केला. त्यावेळी तिथं भगवान शिव प्रकट झाले. भगवान विष्णू व ब्रह्मदेवाचे संभाषण ऐकून शिव क्रोधायमान झाले व त्यांनी आपला उजवा हात धरणीवर आपटला. शिवाच्या क्रोधाग्नीमधून एक उग्र मूर्ती, जटाधारी, त्रिशूलधारी, गळ्यात रुद्राक्षमाळा आणि कानात कुंडले अशा उग्र रूपात काळभैरवाची उत्पत्ती झाली. काळभैरवाने हात जोडून शिवाला नमस्कार केला व आपल्या उत्पत्तीचे प्रयोजन काय आहे अशी शिवाला विनंती केली. यावेळी भगवान शिवांनी विष्णू व ब्रह्मदेव यांच्यामध्ये निर्माण झालेला श्रेष्ठत्वाबद्दलचा वाद आहे तो मिटवावा अशी आज्ञा केली.
शिव आज्ञेप्रमाणे भगवान विष्णू व ब्रह्मदेव यांच्यामधील वाद यथायोग्य ब्रह्मांड नायक भगवान शिवश्रेष्ठ आहे हे दोघांनाही पटवून दिले. भगवान विष्णू व ब्रह्मदेवाच्या मनाचे समाधान झाल्यानंतर भगवान विष्णू वैकुंठामध्ये तर ब्रह्मदेव ब्रह्मपुरीत गेले. या दरम्यान काळभैरवाकडून ब्रह्मदेवाची हत्या झाली, परंतु तिथं शिव प्रकट होऊन ब्रह्मदेवाला पुन्हा जिवंत केले. यामुळं काळभैरवाला ब्रह्महत्येचं पातक लागलं. ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवांनी काळभैरवाला पृथ्वीवरील सर्व तीर्थांचं स्नान करून दोषमुक्त होण्याची आज्ञा केली. शिव आज्ञेप्रमाणे काळभैरव तीर्थाटन करत करत दक्षिण काशी करवीर नगरीत आले. सर्व तीर्थाचे स्नान करत काळभैरव म्हारुळ गावी आले. तिथल्या दक्षिण वाहिनी कुंभी तीर्थाचं स्नान करून ते इथं वास्तव्यात राहिले. म्हणून काळभैरव म्हारुळ गावचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध झाले, असा उल्लेख काशीखंड ग्रंथात आढळतो. दसऱ्यामध्ये भैरवनाथाची मोठी यात्रा भरते. दर रविवारी या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. आम्हीही इथं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या लोकेशनसह.